उत्कृष्ट तालमणी आहेत. स्वागत आहे आपलं देखील. वावंज विभागाला तालघर करणारा हा व्यक्तिमत्व. मायेचे उपदार शाल प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ देऊन कर्वे पाहुण्यांचा शुभ सन्मान की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. त्यानंतर आमचे परशुराम मामा खेरणे यांचा देखील सन्मान करतो. वावंज आहे. चला परशुराम मामा या. आपला देखील सन्मान आम्ही घेतो व्यासपीठाकडे. त्यानंतर आमचे गणेशजी पाटील तलोजा मजकूर ग्रामस्थ. चला जुने एसटी रक्षक आहेत ते. ओल्ड इज गोल्ड पुराणा चावल. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम मित्रांनो. चला या आपण गणेशजी पाटील यांचा देखील सन्मान घेतो व्यासपीठावरी. त्यानंतर आमचे लकी पॅकर्स दीपक शेठ पाटील तलोजा मजकूर मामा बाजेचा प्रेम. दीपक दादा या पण सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारा. विशालजी थांबा आपण. त्यानंतर आमच्या थांबा 2 मिनिटं थांबा फक्त. गणेशजी पाटील यांचा सन्मान. त्यानंतर आमचे लकी पॅकर्स चंद्रन गावावरती असणारा प्रेम. क्रिकेटला भगवंत आणि धर्मपंत मानणारं व्यक्तिमत्व. आज त्रिवेणी संगम नाही आहे त्यांचा, परंतु आज दीपक शेठ पाटील या ठिकाणी आलेत. रियांश 11 शिंद्रन संघ मॅच ऑन जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. तिथे जोडले जातील रोशन पाटील सरांचा आवाज. क्या बात आहे. थँक्यू. झेलची संधी अभिषेकने मात्र त्या संधी सोनं त्याला करता आलेलं नाही. चांगला प्रयत्न होता. प्रवाहाच्या विरुद्ध मागे आले होते. ऑन साईडला ऑन द राईस हा स्ट्रोक होता. उंची घेत असताना मागे मिड ऑनच्या अगदी मागे आला होता आणि चांगला प्रयत्न अभिषेकचा आपण पाहिला. जीवनदान फलंदाजाला मिळालं. विक्की हजारे हा खेळाडू अतिशय आक्रमक आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवस रात्र क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याबरोबरीने असणारा खेळाडू स्वप्नील चंद्रे तो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता. आणि तेजस वेगाचा शहेनशाह वेगाचा बादशाह वेगात टाकला बॉल. इथे मात्र पॉइंटला अप्रतिम. ऋषीचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम झेल टिपला. थोडा हेल्दी आहे जाडजूड आहे आणि तरी देखील काय त्याने झेल टिपलाय. अप्रतिम. खरं तर त्याचंही कौतुक करावं लागेल. बघा संपूर्ण चहूबाजूला चिंद्रन चे सर्व समर्थक तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळतील आणि नारेंचे देखील पाठीराखे आहेत. दोन्ही एकत्र पाठीराख्यांचं आपण नक्कीच या ठिकाणी स्वागत करूया. या स्पर्धेत शिल्पकार आदरणीय कमलाकरजी पाटील साहेब, आदरणीय मुकुंद राजे साहेब, उमेशजी केणी, आरेशजी केणी, एवन जोडी संतोष पाटील, माजी सरपंच तळोजे मजकूर, दीपक शेठ पाटील समाजसेवक आणि पूर्ण तळोजे ग्रामस्थ पेठाली ग्रामस्थ यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला. विकेट मिळाला त्या ठिकाणी तेजसला. नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती आलाय अमर पाटील. अमर पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. समोर टाकलाय. चॉपचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा इशारा. आवाज आलाय परंतु आवाज तो कदाचित बॅट ग्राउंडिंगचा असावा हे सांगितलं पंचांनी. आवाज डेफिनेटली आलाय परंतु आवाज बॅटचा होता की त्या ठिकाणी बॉल बॅटला लागून निघाला किंवा बॅट त्या ठिकाणी विकेटवरती ग्राउंडिंग झाली आणि पंच सांगत असताना बॅट ग्राउंडिंग झाली कारण डिग आउट करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी अगदी लांबून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट बॉल. भन्नाट वेग फास्ट अँड फ्युरियस तेज तरार बॉलिंग सध्या होताना आपण पाहता तेजसच्या माध्यमातून. वेगावरती स्वार होत असताना चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. बॉलिंग अटॅक चांगला आहे चिंद्रन संघाचा. प्रत्येक मॅच मध्ये या टीमने बॉलिंग मध्ये चांगलं योगदान दिलंय. यावेळेला पूलचा प्रयत्न. फटका फसलाय. फील्ड डाऊन द बॉल. झेल आहे का आहे आणि झालाय पकडलाय स्क्वेअर लेगला. ऋतिक भंडारीने टिपला झेल. अजून एक विकेट. अमरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. टॉस जिंकून नारायण संघाने बॅटिंग स्वीकारली परंतु नारायण संघाला हे विसरता कामा नाहीये की चिंद्रन संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्यामुळे बॅटिंग करत असताना किमान 40+ धाबा तरी बनावं लागतील. नारायण टीमकडे देखील चांगली बॉलिंग आहे आणि पहिल्या सत्रामध्ये जर का 40+ धाबा आल्या. मित्रांनो आज जबरदस्त समालोचन आपण ऐकत आहोत. रोशनजी पाटील साहेब तारा त्यांच्यासाठी 500 रुपयाचे
पारितोषिक आल्यात कमलाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून सबसे ग्रेट कमलाकर शेठ आणि आमचे जयेश भोसले सरांसाठी देखील 500 रुपयाचा धनादेश इथे आलेला आहेत. थँक्यू सो मच कमलाकर दादा, आपलं प्रेम असंच राहू द्या. थँक्यू. धन्यवाद कमलाकरजी पाटील. क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे आणि कलाकारांना नेहमी मोटिवेट करणारे असे व्यक्तिमत्व आणि खरंच त्यांचं विशेष कौतुक. सध्याची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीनुसार आपण जर पाहिलं स्पर्धेचं आयोजन करणं तितकं सोपं नाही आहे, तर मग त्यांचंही विशेष कौतुक. अप्रतिम असं आयोजन, नियोजन आणि शेड्यूल चांगलं आहे. बरोबर 4ला पहिला चेंडू पडला आणि आता 6वा सामना, सध्या 7वा सामना चालू आहे आणि 11च्या अगोदर पूर्ण शेड्यूल कंप्लीट तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये होताना पाहायला मिळेल. टॉस केला बॉलला, बाउन्सर, तिखट बाउन्सर. तेजसने काय गोलंदाजी केली, अप्रतिम. पहिलं षटक राहिलं या ठिकाणी चिंद्रन टीमच्या नावावरती, तेजसच्या नावावरती. तेजोमय गोलंदाजी, 2 विकेट तेजसच्या खात्यामध्ये. धावा खर्च केल्या 3. यस, त्या ठिकाणी चेक केलं तर वाईडसाठी हा रिव्ह्यू आला, अंपायर्स कॉल आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. यस, चेक केलं जाईल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू वापरलाय. वाईड बॉल चेक केला जाईल प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. चेक केलं जाईल. तिसरे बंच अनिलजी टेंबे या ठिकाणी पाहतील आणि निर्णय आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु जो काय निर्णय असेल तोपर्यंत फिल्डिंग आपण लावून घ्या. कदाचित वाईड असला तर तुम्हाला या एंडने गोलंदाजी करावी लागेल, नसला तर तुम्हाला एंड बदलावं लागेल सेकंड ओव्हरसाठी. तर मग चेक केलं जातं. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तिसरी खरं तर आज दिवस रात्र ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आज समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खरं तर आमचे मित्र कामेशजी पाटील आणि संपूर्ण आयोजक, खास करून कमराकरजी पाटील, मुकुंदजी राजे. फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल, त्यामुळे आता एंड बदलेल आणि संपूर्ण तळोजे ग्रामस्थ, तळोजे मजकूर ग्रामस्थ यांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. चांगला इव्हेंट. टेनिस क्रिकेट जगतामध्ये सातत्याने चर्चा होईल या स्पर्धेची. हे छत्रपती ट्रॉफी 2026 चं हे पर्व, स्वर्गीय अक्षय बहाराम पाटील स्मृती चषक. पण या स्पर्धेकडे पाहिलं जातं श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजे मजकूर, श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब पेठाली आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम गुणसंख्या लेखन सध्या करत असताना आपण पाहता धानसरचे आमचे मित्र राहुल पोरजी, ऑफिशियल सचिनजी कडू, रोहिंजन, मनोज पवार, उत्तर शिव, अनिल टेंबे, वल्लभ, त्रिवेणी संगम, आमचे सूत्रसंचालक या ठिकाणी साई राजे, तर तळोजे मजकूर गावचे भूषण, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ताकदीचे समालोचक जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. प्राप्ती लाईव्हची टीम, DJ गणेश, त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करेन. चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला. राकेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, राकेश पाडेकर. लो फुल टॉस, बैठक, गुडघा टेकत मात्र पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. या फटक्यांसाठी खतर हा खेळाडू ओळखला जातोय, स्वप्नील शेंद्रे. अगदी बसून झोपून आतमध्ये घुसून षटकार मारतो आणि इथे मात्र हा त्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला. बॉलला फ्लाईट दिली होती राकेशने आणि त्यानंतर कमी गतीने बॉल बरोबर या ठिकाणी यॉर्कर टाईपचा पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रन नाहीये. फक्त 3 धावा सध्या धाव फलकावधी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, स्विंग अँड मिस. मागचा बॉल फ्लाईट दिली, यावेळेला पुढे टाकला बॉल आणि इथे देखील आपण जर पाहिला हलकासा बाहेर काढला चेंडूला. अजून एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. डाव्या हाताचा राकेश नेहमी चर्चेमध्ये असतो. हा खेळाडू अष्टपैलू कामगिरी साकारत असताना सलगचे 2 डॉट बॉल पंचांच्या डाव्या बाजूने. स्वप्नील शफल झाले. क्विकर 1, खोलात टाकला, वेगात टाकला, दांडी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड. लाकूडतोड गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून. दबाव वाढला होता, पायांच्या हालचाली वाढल्या आणि त्यानंतर आपण जर पाहिला रॉकेट बॉल प्रचंड वेगात घुसला आतमध्ये, दांडी उद्ध्वस्त करत असताना त्रिफळा त्या ठिकाणी खाली पडताना आपण पाहिला. विकेट मिळाला स्वप्नीलचा. अजून एक विकेट. टॉस जिंकत मागच्याही सामन्यामध्ये आपण पाहिला मोराबे संघाने त्या ठिकाणी बॅटिंगचा निर्णय घेतला होता चिंद्रन संघाच्या अगेन्स्ट आणि तेव्हा धावा होत्या 37 पहिल्या सत्रामध्ये. आणि इथेही यस टीव्ही अंपायरकडे आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे. त्या ठिकाणी बॉलरच्या शैलीवरती आक्षेप. चला आयोजक एक मेंबर्स आपण मैदानाकडे चला. राकेशच्या शैलीवरती आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ज्या का त्रुटी असतील बॉलिंगमधल्या त्या जर का आढळल्या तर गोलंदाजांना पेनल्टी लागेल आणि जर का योग्यरित्या त्या ठिकाणी बॉल 90 अंश अँगलने जर का आपण 90 डिग्रीमध्ये बॉल डिलिव्हर करायचं गोलंदाज तर डेफिनेटली लिगल बॉल राहील. 9 बॉलमध्ये 3 धावा आल्या, ज्यामध्ये 2च लिगल धावा होत्या. समोर टाकलाय कमी गतीने. क्या बात आहे. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. आता पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल फिरवलाय हातभर. जबरदस्त गोलंदाजी. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी मयूर म्हात्रे, 5व्या क्रमांकाचा खेळाडू. फक्त 3 धावा स्कोर कार्डमध्ये. 3 गडी बाद 3. सद्य परिस्थिती 1.4.
चेंडूच्या समाप्तीनंतर वन्स अगेन स्विंग अँड मिस. क्या बात आहे, अप्रतिम. स्पर्धेमध्ये 2 मेडल षटकं आपण ऑलरेडी पाहिलेली आहेत. आता तिसरा येईल का? राहुल ठाकूर धरण्याचा खेळाडू, ओमकार पाटील सिद्दीकरोल्याचा खेळाडू. आता तिसरा गोलंदाज या खरं स्पर्धेमध्ये राकेश ठरेल का? जर का हा डॉट बॉल टाकला तर तिसरा गोलंदाज राहिला असता. फ्लिक करत असताना पायातला बॉल उडवला मिड विकेटकडे. डीप मध्ये फिल्डर आहेत, फक्त सिंगल घेतली, परंतु षटक राहिलं या ठिकाणी. लाजबाब राकेशच्या नावावरती चहू बाजूने टाळ्यांचा कडकड कडाट होताना आपण पाहता राकेशसाठी काय बॉलिंग केली आहे, अप्रतिम. फक्त सिंगल. धाव खर्च करत असताना 1 विकेट राकेशच्या खात्यामध्ये गेलेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. चिंद्रन टीम आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. निकेश आता बॉलिंग मार्क वरती येतोय तिसऱ्या षटकासाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा फक्त 4, गडी बाद झाले 3. आता 2 षटकं बाकी आहेत. 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी ऋणव 11 नारायण टीमला, कारण हा सामना दोन्ही संघांसाठी किंबहुना दोन्ही गावांसाठी प्रतिष्ठेचा आहे. जो जिंकेल त्याचं आव्हान कायम राहील. जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेतून एक बक्षीस घरी घेऊन जाईल. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. कष्ट नाही तर काबाड कष्ट तुम्हाला या सामन्यामध्ये करावे लागतील. हा सामना जिंकण्यासाठी निकेश आलेत, निकेश गडगे बॉलिंग ट्रॅकवरती. ज्या टीमकडे 4 प्रमुख गोलंदाज असतील तो संघ नेहमी बॅलन्स मानला जातो, कारण फलंदाजी 11व्या क्रमांकाचा खेळाडू देखील करू शकतो. पण बॉलिंग डिपार्टमेंट महत्वाचा आहे. बॅकफुटला आले, हॅमर केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीपला फिल्डर आहे ऋषी. रनिंग कॅच, अप्रतिम. सेकंड कॅच त्याने या सामन्यामध्ये पकडला. पॉइंटला सुरुवातीला झेल पकडला होता आणि यावेळेला कव्हर पॉइंटला मागे त्याने पकडलाय. अप्रतिम काम. फिल्डिंग मधलं स्टँडर्ड तुम्ही पाहता चिंद्रन संघाचं, बॉलिंग मधलं स्टँडर्ड तुम्हाला पाहायला मिळालं. बॅटिंग ही सुंदर झाली या संघाच्या माध्यमातून. आणखीन 1 विकेट. जिथे धावा यायला हवं होत्या त्या ठिकाणी मात्र विकेट मिळाला. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना चिंद्रन टीमला खेळाडू बाद झाला. मयूर म्हात्रे, नवीन खेळाडू भरत, टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये चाललाय. भरत पाटील. बॅटिंग बॉलिंग डिपार्टमेंट जितकं महत्वाचं आहे त्याहीपेक्षा महत्वाचं डिपार्टमेंट फिल्डिंग, आणि फिल्डिंग मधलं स्टँडर्ड त्या ठिकाणी दाखवत असताना चिंद्रन संघाचे खेळाडू ऋषीचं खास करून कौतुक. एकाच इनिंग मध्ये त्याने 2 अफलातून झेल टिपल्या. 4 धाबा, 4 विकेट, 4ला 4 सद्य परिस्थिती. 13 चेंडूचा खेळ संपला. मागच्या सामन्यामध्ये 13 बॉलमध्ये 38 चेस केल्या आणि आता 4ला 4 13 बॉलमध्ये आहे सध्या. बॅटिंग करत असताना नारायण टीमच्या खात्यावरती दबाव बॅटिंग मध्ये आता वाढत चाललाय. नारायण टीम वरती चांगली बॉलिंग. भरत संघाचा कॅप्टन अनुभवी आहे, एक्सपिरियन्स खेळाडू. पुन्हा एकदा टप्पा चांगला आहे. अनइव्हन बाउन्स सातत्याने पाहायला मिळाले. गोलंदाजी मधली भेदकता, दाहकता, तीव्रता आपण पाहिली. अचूक टप्प्यावरती मारा, सटीक लाईन लेंथ आपण जर पाहिला या ठिकाणी चंद्रन संघाचा सातत्याने पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे की काय हे खेळाडू आजच्या रात्रीमध्ये प्रभावी कामगिरी करू शकलेले आहेत. अजून एक निर्धाव चेंडू, आक्रमक व्हावं लागेल, मोठा फटका खेळावा लागेल. आता समोर टाकलाय, बॅक टू द बॉलर. स्टम्प्सला हिट होत असताना आपण पाहिला बॉल मागे चाललाय आणि इथे सिंगल मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पाहिलं फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज थोडासा हात लावायचा, पाय लावायचा आणि तेव्हा बॉल स्टम्प्सला लागला की पॉपिंग क्रीजमध्ये खेळाडू नसला की रनआउट. मग यावेळेला इतक्या वेगात बॉल टाकतोय, फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवणं तितकं सोपं नाहीये. बॉडी बॅलन्स डाऊन पोझिशनला असताना मात्र बॉलला थांबवणं तितक्याच वेगाने, त्याच रिॲक्शनने सोपं नसतं. बॉल मागे गेला लॉंग ऑफ कडे, जिथे सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने मात्र आता धावसंख्येमध्ये बदल. पुन्हा एकदा तेजस, अप्रतिम. थोडासा धडपडला, गडबडला, खाली पडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याने स्वतःला सावरलं आणि बॉललाही थांबवलं. क्या बात आहे. आपलं गाव जिंकला पाहिजे, आपल्या संघाचा खेळ उत्तम दर्जाचा व्हायला हवा, यासाठी मात्र युनिटी फार महत्वाची आहे. आणि असं म्हणतात 1 ड्रीम 1 टीम. प्रत्येक गावचा जर का एक संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळला तर नक्कीच चांगली कामगिरी त्या टीमकडून सातत्याने पाहायला मिळेल. याही वेळेला बिग हिटचा प्रयत्न, उंची घेतली, फिल्डर आहेत आविष्कार. झेल टिपत असताना डाऊन द ग्राउंड हा झेल टिपला लॉंग ऑनला. अजून एक धक्का. आया ही सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे नारायण संघाची. कोणत्याही खेळाडूला पाय रोवता आलेला नाहीयेत विकेटवरती. त्याचमुळे आपण जर पाहिला सिंगल डिजिट मध्ये सध्या धावसंख्या आहे. 5वा खेळाडू बाजारात धाव फलकावरती फक्त 6. क्या बात आहे. अर्धा संघ गारद झालाय. पत्त्यांचा बंगला फुंकर मारल्यानंतर जसा खाली पडतो तसा मात्र आता हा डाव गडबडलाय. पूर्णपणे टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आणि सातत्याने विकेट वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मिळाले. फिल्डिंग करताना रियांश 11 चिंद्रन टीमला दबाव पूर्णपणे नारायण संघावरती. शेवटचा बॉल
फक्त 6 धावा धाव फलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या धावा होत्या त्या ठिकाणी 3, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 1, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट देखील आपण पहिल्या ओव्हरमध्ये टोटल विकेट आपण जर पहिले 5 खेळाडू बाद झाले 6 या धावसंख्येवरती. वन्स अगेन याही वेळेला बिग हिट बॉलने उंची घेतली. आविष्कार जज करतोय लॉंग ऑनला. 1 मोर विकेट. आणखीन एक धक्का. एका पाठोपाठ एक विकेट मिळतो या ठिकाणी फिल्डिंग करत असताना चिंद्रन टीमला. अप्रतिम कमबॅक. 6 ला 6 सद्य परिस्थिती आपण जर पाहिली 6 धावा आणि 6 विकेट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आजच्या खरं तर दिवसामध्ये पहिला सामना जो झाला सिद्धी करोले संघाने काय सामना जिंकला होता. 6 मध्ये 4 डिपेंड केल्या होत्या. घोट टीमला त्याने पराभूत केलं होतं आणि तदनंतर असे बरेच सामने झाले ज्या सामन्यामध्ये मात्र तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मोठा फटका खेळत असताना पुन्हा एकदा नशिबाने चांगली साथ दिली चिंद्रन टीमला. दबाव पूर्णपणे नारायण टीमवरती. आता मैदानाकडे चालला तकदीर. नशीब घेऊन चाललाय मैदानाच्या आतमध्ये. त्याला आता चांगली फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये एका षटकामध्ये गेअर बदलावा लागेल. जर का इथे गेअर बदलला तर नक्कीच सन्मानजनक टोटल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सद्य परिस्थिती आपण जर पाहिली पहिल्या 3 ओव्हरमध्ये 2च्या सरासरीने फक्त 6 धावा. जयेश सर कामगिरी आपण जर पाहिली 6 गडी बाद 6. एक षटक बाकी आहे. ऋतिक भंडारी आलाय बॉलिंग मार्कवरती. प्रेमनाथ हजारी हा खेळाडू आहे स्ट्रायकिंग एंडला. शेवटचं षटक 6 ला 6 जर आल्या तर मात्र 42 होतील. आता हेच कॅल्क्युलेशन. जास्तीत जास्त तुम्हाला स्कोरिंग शॉट मारावे लागते. सिंगल डबल ला आता महत्व राहिलेलं नाहीये कारण अजूनपर्यंत 3 षटकं झाली. डबल डिजिटमध्ये धावसंख्या गेलेली नाहीये. फक्त 6 धावा धाव फलकावरती. फलंदाज सज्ज होताना आपण पाहता स्ट्रायकिंग एंडवरती. हलकीशी कडा पुढे आले. व्हॉट अ कॅच. निकेश गडगे. अफलातून टीम एफर्ट्स. ग्रेट वर्क. हार्ड वर्क पाहायला मिळाला चिंद्रन संघाचा आणि काय झेल टिपला. जबरदस्त कामगिरी. चेक. ऋतुराज पाटील यांना देखील विनंती करीन व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा आपण पाहतो प्राप्ती-live.in च्या माध्यमातून पाहिले मित्रांनो. IS आहे आमच्या कमलाकर शेठ पाटील साहेबांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. क्या बात आहे. लाजवाब स्पर्धा. अनेक संकट आले होते या स्पर्धेमध्ये परंतु त्या संकटावरती मात देऊन हा यशस्वी आयोजन होता असं आपण या ठिकाणी पाहतोय. क्या बात आहे दादा. सबसे ग्रेट कमलाकर शेठ. कमलाकर पाटील साहेबांचं यश आहे. खरं तर 3 दिवसामध्ये 1.5 लाख व्ह्यूज या स्पर्धेला लाभलं. कौतुकास्पद. आणि मैदानामध्ये काय सामना रंगतोय. 6 वरती 7. ऑन साइडला फटका जाईल का बाहेर. नाहीये. आणखीन एक विकेटची संधी गमावली. ऋषी होता या वेळेला आणि त्याने प्रयत्न चांगले केले. त्याच्या हातातून मात्र हा चेल सुटलाय. असं वाटलं 8वा खेळाडू बाद होतो की काय. मला वाटतं जर जे खरं नारायणचे पाठीराखे घर बसल्या स्पर्धा पाहत असेल त्यांनी टीव्ही बंद केला असेल कदाचित. मोबाईलमध्ये त्यांनी हा सामना पाहण्याचा सोडून दिला असेल. इतकी खराब परिस्थिती सध्या आहे नारायण संघाची. कधी कधी होतं ज्या टीमने संपूर्ण दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे त्या संघाच्या वाट्याला आता अडचणी आलेल्या आहेत. खडतर प्रवास. अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात. 7 धावा 7 विकेट. पुढचा चेंडू यावेळेला लॉफ करत असताना देर आहे दुरुस्त आहे की नाहीये. अजून एक विकेट. लटकला बॉल आणि इथे मात्र आयुषने झेल टिपला. आविष्कार त्या ठिकाणी आहेत पुन्हा एकदा झेल खाली. 3रा झेल आविष्कारने टिपला. 8वा खेळाडू बाजाला. मागच्याही बॉल होती झेल होती. जिथे फिल्डर लावले तिथेच फटका मारतात हे खेळाडू. त्यामुळे सातत्याने झेलबाज होताना आपण पाहिले. 8वा खेळाडू बाजाला. आता खरं तर 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चाललाय. 7 धावा 8 विकेट. विकेट जास्त आहेत फक्त 7 रन धाव फलकावरती. मला आठवतं गत वर्षी आम्ही जासईची स्पर्धा केली होती जिथे बामण डोंगरे आणि उसारली हा सामना होता. 7 धावा होत्या. खरं तर बामण डोंगरी संघाच्या 2 ओव्हरमध्ये 8 खेळाडू बाद झाले होते आणि 2 षटकांचा सामना सहज जिंकला होता. उसारली संघाने एक वेगळा रेकॉर्ड त्या ठिकाणी केला होता. हेमंत भगत यांचा संघ. या मॅच मध्ये आपण जर पहिला दबाव वाढत चाललाय धावा करत असताना मात्र आता प्रत्येकाला संधी मिळेल. 11 खेळाडू कदाचित मैदानामध्ये उतरतील जर का हा खेळाडू बाद झाला तर. सेन्सेबल फटका. या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना 20 स्टेप मध्ये खेळले. 1 धाव मिळाली. एंड बदलला आता 8 ला 8. 8 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 8 धावा. चिंद्रन संघाने काय कामगिरी केली आहे अप्रतिम या मॅच मध्ये.
8 धावा सध्या धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 8 खेळाडू बाद होताना पाहिले. फिल्डिंग मध्ये थोडा बदल होतोय. स्ट्रायकिंग एंडला आता खेळाडू होते मैदानाच्या आतमध्ये. विकी माने एक चांगला ऑस्ट्रेलिया खेळाडू या टीमचा. विकी स्ट्राईक एंडला आलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. रिव्हर्स केले. व्हॉट अ शॉट. हा धाडसी फटका या क्षणाला विकीने मारलाय. अप्रतिम लॅप शॉट. आठवण झाली डेव्हिड वॉर्नरची. याचा झेल सोडला होता पॉइंटला आणि त्याने षटकार टोकलाय. सन्मानजनक आता डबल डिजिट मध्ये पोहोचला या ठिकाणी नारेन संघ. 14 धावा. हा षटकार आपण जर पाहिला वाळवंटामध्ये पाणी शोधण्यासारखं झालेला आहे. कारण जिथे पूर्णपणे रेती पडली होती संपूर्णपणे आपण जर पाहिला भयान परिस्थिती असताना मात्र इथे पाणी सापडलं आणि हा षटकार मात्र मिळालेला आहे बॅटिंग करणाऱ्या नारेन टीमला. फुल टॉस बॅकफुटला आले होते. ऑन साईडला फटका. बॉलच बॅक. फिल्डिंग ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये राहील. पुढे आले होते. धावत झेलचा प्रयत्न होता. इथे 2 धावा आल्या. रिव्ह्यू वापरला. चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. ऑलरेडी 2 धावा आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. जर का बीमर असेल तर 17 होतील आणि एक एक्स्ट्रा बॉल खेळण्याची संधी विकीला मिळेल. चला फिल्डिंग आपण सजवून घ्या. बॉल चेक केलं जात आहे. बॅकफुटला होते आणि तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. चेक केलं जाते. निर्णय पेंडिंग. लवकरात लवकर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फक्त 16 धावा आहेत पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ऋणव 11 नारेन टीमच्या माध्यमातून 17चं मापक आव्हान उभं केलंय या ठिकाणी चिंद्रन संघासमोर. जशी गोलंदाजी जशी फिल्डिंग पहिल्या सत्रामध्ये झाली त्याला प्रत्युत्तर जर का नारेन टीमने दिलं तर नक्कीच हा सामना देखील बनेल. कारण क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल याचा नेम नाहीये. मी इथे थांबतोय. पहिलं सत्र संपलं. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील दमदार समालोचक जयेश भोसले सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला आज आपण जबरदस्त आवाज ऐकलात. आवाजाचे जादूगार उत्कृष्ट समालोचक ताऱ्याचा एक मुलुक मैदानी आणि ताऱ्याचा हा सितारा त्यांचा करूया आपण शुभ सन्मान. कमलाकर शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण आमचे दमदार आवाज आणि उत्कृष्ट समालोचक आमचे बंधुतुल्य मित्र रोशनजी पाटील सरांचा आपण करूया शुभ सन्मान. चला त्यांचा करूया आपण शुभ सन्मान. जबरदस्त आवाज मंत्रमुग्ध करून सोडली. पब्लिक देखील भरपूर खुश झाली. चला आमचे भजन सम्राट अशोक बुवा पाटील यांचा सन्मान आम्ही घेतोय. बुवा या सन्मान घ्या आपला. कमलाकर शेठ पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात. चला आपण अशोकजी बुवा पाटील तळोजा मजकूर. चला धन्यवाद रोशनजी. चला आपण सन्मान करतोय. अशोक बुवांचा करूया सन्मान. मायेचे उबदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि भिंतीवरील गाड्या या स्पर्धेची संकल्पना आपण पाहतोय. चला इथे मॅच ऑन आहे. जाऊया पुन्हा एकदा. कॉम बॉक्स मध्ये जोडले जातील आवाजाचे शिल्पकार जादूकार महाराष्ट्रातील नंबर 1 समालोचक जयेश भोसले सरांचा आवाज. क्या बात आहे. धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकत होतात साईजी राजे आणि त्याच वेळेला रोशनजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला ज्यांनी स्पर्धेमधून नुकताच इथून मात्र आपण पाहिलं तर निरोप घेतलेला आहे. या मॅचकडे वळूयात. महत्वाचा सामना श्री छत्रपती ट्रॉफी 2026 आपण पाहत आहोत. आदरणीय कमलाकर शेठ पाटील साहेब, आदरणीय मुकुंद शेठ राजे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला दर्जेदार क्रिकेटचा सोहळा आज आपण पाहत आहोत. तिसरी रात्र आणि आज की रात किसके नाम हे पाहायचं आहे. थोड्याच वेळामध्ये त्याचा निर्णय येईल. थोड्याच वेळामध्ये आपण आजचा दिवस जो मात्र गोड होणार कोणासाठी हे पाहणार आहोत. एका बाजूला ऋणव 11 नारायण संघ आपण पाहतो आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना एका बाजूला पाहायला मिळतो रियांश 11 चिंद्रणकरांनी गर्दी केली आहे. चहूबाजूला चिंद्रणकर आलेले दिसत आहेत कारण टाळ्या सातत्याने वाजत असताना पाहायला मिळाल्यात. चला चिंद्रणकर किती आलेत पाहूयात. चिंद्रणकर बोला.
गणपती बाप्पा. हा भरपूर आलेत, भरपूर गर्दी आहे चिंद्रनकरांची. आज मात्र सुपर 5 मध्ये दाखल होण्यासाठी एक पाऊल मागे आहेत. सेकंड इनिंगकडे वळूयात. स्ट्राईक एंडवरती या आपण कुणालजी भागवत साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आणि कोणत्याही खेळाडूसाठी. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. विकी गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू, पहिला बॉल खुला टाकला होता. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना इथे बॉल पाहायला मिळाला. मागील मॅचमध्ये ज्याने धुमाकूळ माजवला तो अजय कडू आणि त्याच्या साथीला केतन कडू ही जोडी पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाजांनी 38 धावा केवळ 13 बॉलमध्ये चेस केल्यात. 13 बॉलमध्ये मागील सामना 10 विकेट राखत असताना ज्या दोन खेळाडूंनी जिंकून दिला त्या दोन खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिला चेंडू वेगाने टाकला होता विकी. हा देखील वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो. पुढचा बॉल, याला बाची लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. सामना बनेल का? पहिला बॉल वरती जिथे डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. विकीने विकेट प्राप्त करत असताना मागील मॅचच्या हिरोला इथे पाठवलंय तंबूच्या दिशेने. अजय कडू बाद झालाय. सामना बनणार का? कारण या 17 धावा डिफेंड करायच्या आहेत. अमरने एक चांगला झेल इथे यष्टांच्या पाठीमागे टिपलेला पाहायला मिळालाय. विकी मानेकडे वेग आहे, टप्पा चांगली आहे, सेन्स ऑफ ह्युमर चांगला, प्रेझेन्स ऑफ माइंड नेहमी चांगला पाहायला मिळतो. खोलातली गोलंदाजी तो करतो. त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. ब्रह्मास्त्राचा वापर करेल का तो इथे, हे देखील पाहणं सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. थेट यष्टांचा वेध, बँग ऑन टार्गेट, लाकूड तोड गोलंदाजी. 3 बॉलवरती 3 फलंदाज, विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती संपादन केली आहे. 17 धावा डिफेंड करायच्या आहेत. एकही धाव आलेली नाही. 3 फलंदाज बाद झालेत. क्रिकेटचा खेळ अशा स्वरूपाचा राहतो आणि म्हणून आपण म्हणतो ना की पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत कदापिही बाळगायची नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. साईराजेंनी आवर्जून म्हणाले, पुढे असण्याचा गर्व, मागे असण्याची खंत, दिवस कधी बदलतील याचा नेम नाही. इंग्रजांनी घातलेले कपडे ज्यावेळेला भारतावरती अभिराज्य गाजवत होते त्यावेळेला तेच कपडे आता बँडवाले घालतात. वेळ कधी कधी कोणाची बदलेल याचा नेम नाही. खरं तर मी नेहमी म्हणतो, तलावामध्ये ज्यावेळेला पाणी असतं ना ते मासे किड्याना खातात, पाणी आटतं ना तेच किडे माशांना खातात. वेळ प्रत्येकाची येते, वेळ बदलायला वेळ लागत नाही. घड्याळात केवळ काटे आहेत, वेळ आपल्या हातात. विकी यावेळेला बाची आउटसाइड, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. टारेखीचा प्रयत्न इथे निश्चित झाला होता. अद्याप धाव आलेली नाहीये. धावांसाठीची धाव, धावांसाठीची जद्दोजहद, धावांसाठीची मेहनत, धावांसाठीचं परिश्रम इथे करावं लागतंय. घाम गाळावा लागणार है. जो पानी से नहाते हो वो केवल लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. विकी माने त्यातला एक आहे. तो कच्च्या गुरुचा चेला नाही, चांगली गोलंदाजी करतोय. त्याची एक वेगळी शैली आहे. बॉल डिलिव्हर करण्याच्या आधी बॉल हातामध्ये टॉस करतो, हवेमध्ये उडवतो, तदनंतर त्याला ग्रीप बनवतो आणि गोलंदाजी करताना त्याला आपण पाहिलं ब्लिंक होता ते स्टंप. ब्रॉन्टेकर मॅन या व्यक्तीने हे बेल्स या ब्लिंक करणारे स्टंप आणलेत. मिडन ओव्हर पाहायला मिळणार का? शेवटचा बॉल वेगाने टाकलाय, डॉट बॉल आला, विकेट हॅट्रिक, मिडन ओव्हर. गोलंदाजी आवडली असेल तर विकी मारण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्यात. क्या बात आहे. नारायण संघाचे पाठीराखे एकदा जोरदार आवाज येऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. आहेत सर, आहेत. नारायणगावचे देखील समर्थक भरपूर प्रचंड प्रमाणात आहेत. मॅच बनली आहे, सामना बनलेला पाहायला मिळालाय. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा नाम उल्लेख करण्यासाठी कोणताही माणूस पाठी राहत नाही. आता मी म्हणेन दोन्ही संघाचे पाठीराखे किती आहेत, प्रेक्षक किती आलेत. चला बोला, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांचा आवाज यायला हवा, सर्वांचा आवाज नाही आलाय. एकदा पुन्हा एकदा बोला, छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है. आजचा दिवस फायनलचा नाही आहे मित्रांनो, परंतु मी फायनलच्या दिवशी नसेन आणि त्याच कारणाचा आनंद या आजच्या दिवसाचा का नाही घ्यायचा.
प्रेक्षक वर्ग पहा, या रेलिंगला चहू बाजूला काही माता भगिनी पाहायला मिळतात. गर्दी प्रत्येकाची आहे, प्रत्येकाला क्रिकेटचा मोह कदापि आवरत नाही. चहू बाजूला प्रेक्षक वर्ग आपण पाहतो. मेडन ओव्हर आली आहे, 3 फलंदाज बाद झालेत. 17 बनवायच्यात, 18 बॉलचा खेळ बाकी आहे. क्रिकेटचा खेळ रंगारंग सोहळा. ही स्पर्धा सुपर डुपर हिट झाली आहे. कमलाकर शेठ खरं तर म्हणावं तितकंच, कौतुक करावं तितकंच कमी आजच्या दिवसाचं. यावेळेचा बॉल देखील डॉट आलाय. मागील 7 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाहीये. कॅन यू इमॅजिन? मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल आहे, शॉर्ट टाइम क्रिकेट आहे, आणि जिथे अद्याप 7 बॉलमध्ये एकही बॉल मोठा फटका तर सोडा, धावही आलेली नाही. आघाडीचा केतन कडू स्ट्रायकिंग वरती आहे. यावेळेचा बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहत राहील, बॉल किती लांब जाईल. ठोकला षटकार. कुणालजी भागवत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. केतन कडूला षटकार येत असताना पाहायला मिळाला. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळाला. राम पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे, संघाचे मेंटॉर कोच यांना दाखवण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. धाव फलकावरती धावा सध्या दगडीला. या षटकाराच्या बरोबरीने 6 बनल्या, 3 फलंदाज बाद. पुढचा चेंडू, 11ची आवश्यकता. कॉट बिहाइंड विकेट. विकेट प्राप्त केली आहे. मोठी मासळी अडकत असताना फलंदाज आणखी एक बाद. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. या गोलंदाज अर्थात मयूर साठी संघाचे खेळाडू हेच म्हणत असतील, स्वतःवरची ठाम विश्वास ठेव आणि ते प्रयत्न करून दाखव. चांगले प्रयत्न राहिलेत. सामना बनवलाय. 4 बाद झालेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पहिले 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. ऋषी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. धावा झालेल्या नाही आहेत. 17चा पाठलाग करायचा आहे. ही नामुष्की जर का संघावरती उडावली तर मला वाटतं सर्वाधिक मोठी ब्रेकिंग न्यूज बनू शकते. 17 धावा डिफेंड करणं 4 षटकामध्ये ही बाब सोपी नाहीये. परंतु गोलंदाजांनी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये हे करण्याचं ठाणलेलंच आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण मयूरनेही पावलावरती पाऊल टाकलंय विकीच्या. 6 धाव फलकावरती धावा आहे. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषीला आपण पाहतो दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. खोलातला बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. पहिल्या बॉलवरती ऋषीने षटकार ठोकलाय. कुणाल भागवत यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऋषीला देखील. संघाची धावसंख्या 12 बनली आहे. 5ची गरज. आणखीन एक षटकार येईल का? रियान शिलबन चिंद्रन संघ अगदी आपण पाहिलं ना तर एका क्षणाला असा विचार केला होता की हे तो हमारे दायात का खेल है, एका षटकामध्ये आम्ही या धावा चेस करू. परंतु प्रतिस्पर्धी संघाने पहिलं षटक विकी मानेने मेडन टाकताना तो पाहायला मिळाला आणि विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आली. पुढचा बॉल. 5ची गरज आहे. हा बॉल दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. मयूर अतिरिक्त धाव इथे येत असताना पाहायला मिळते आहे. धाव फलकावरती धावा जिथे 13 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. थांबा, अजून एक इतिहास मी सांगू इच्छितोय. पुढचा बॉल खुला टाकण्याचा प्रयत्न. बाची लिडिंग एज घेतली आहे. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दुसरी धाव इथून कंप्लीट झाली आहे. 1 धाव आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. आता मात्र धाव फलकावरती धावा बनल्या त्या 15. इतिहासाची पानं पलटली तर ही छत्रपती ट्रॉफी मध्ये चिंद्रन संघाला 9 बॉलमध्ये गतवर्षी 3 बनल्या नाहीयेत आणि तीही शेवटची क्वालिफायरची मॅच होती. आता दिवस बदललेत का? ऋषी स्ट्रायकिंग वरती आहे. हा बॉल उसळी घेतोय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. आता 3 बनवायच्या नाही आहेत. आता केवळ 1 बनवायची आहे. थांबा, बॉलिंग टीमने डीआरएस घेतलाय.
जाता जाता घरी जाताना DRS घेऊन जाऊन करायचं काय, त्याचा वापर आपण करायला हवा. आणि तो इथे करण्यात येत असताना बाला मिळतोय, वापर करण्यात येतोय. इथे मात्र DRSचा धाव फलकावरती 15 बनलाय. 4 फलंदाज बाद. या बॉलचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे. या बॉलचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे. बॉलची उसळी, पिचिंग इन लाईन, जिथे मात्र हाईट किती आहे. व्हाईट बॉल होता आणि तो व्हाईट बॉलच आहे. 16 बनल्यात. केवळ एक धावसंख्येची गरज, केवळ एका धावसंख्येची गरज. मयूर तुरुशी, पुढचा बॉल, हाही चेंडू दिशाहीन आणि सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणारा संघ पाहायला मिळतोय. रियांश 11 चिंद्रन अगदी थाटात सुपर 5 मध्ये दाखल झाली आहे. मी ऋषी आणि अगदी त्याच वेळेला केतनला आमंत्रित करेन. आपण या आपल्यासाठी कुणालजी भागवत साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत आणि कुणालजी भागवत आपण या आपल्या शुभ हस्ते देण्यात येईल. चला मॅन ऑफ द सिरीज साठी पहा, इथे मात्र बाईक आहेत त्या सुपर 5 पर्यंत धावा इथे काउंट केल्या जाणार आहेत. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. सुपर 5 पर्यंत सिरीजचे धावा इथे काउंट केल्या जाणार आहेत. मॅन ऑफ द मॅच. चला संपूर्ण टीम आहे आपण. रियांश